मी ना तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की एक आम्ही जी सिंगलची रूम घेतली होती पहिल्यांदा, कारखान्याच्या रूम होत्या त्या, तर तिची स्टोरी सांगायची होती. तर आम्ही ना स्टार्टिंगला लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यानंतर आम्हाला इकडे सेटल व्हायचं होतं कारखान्याच्या रूम मध्ये, कारण मिस्टरांना जाऊन येऊन काही एवढं लांब शक्य व्हायचं नाही. रात्रीच्या 8ला त्यांची सुट्टी व्हायची, मग ते रात्रीचे 9-10ला घरी यायचे, तिकडे वाघाची भीती राहायची, तर मग त्याच्यामुळे त्यांना काही पॉसिबल नव्हतं होत. तर आम्ही इकडं संगमनेरला आम्हाला यायचं होतं. तर स्टार्टिंगला तर कारखान्याच्या रूमा वगैरे भेटत नव्हत्या, तर मग आम्ही म्हटलं अशीच घेतली एक रूम, पण शिल्लकच नव्हती, पण एक रूम होती. आणि तर ती रूम आहे ना, तुम्ही चालले का? ती रूम कोणी घेतलं नव्हतं. हा, म्हणजे ती रूम कोणी घेत नव्हतं ना, म्हणून शिल्लक रूम होतं, ती रूम कोणीच घेत नव्हतं आणि आम्हाला पण रूम भेटत नव्हती. आणि त्याचं कारण होतं ती घेत नव्हतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक जणांनी फाशी घेतलेली होती, म्हणून ती रूम कोणीच घेत नव्हतं. कोणीच घेत पण मी तर एवढा डेंजर होतो, आम्ही दोघं आपल्याला विश्वास म्हटलं नाही. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं, घेतली असेल तर घेऊ द्या, मरू द्या, आपण घेऊ म्हणलं, छान कलर वगैरे देऊ, त्याच्यातली काय निगेटिव्हिटी असेल ना निघून जाईल म्हणलं. आणि ती रूम केवढी माहितीये का? एकदम छोटी रूम होती, सिंगलची, फक्त एक सिंगलची रूम. म्हणजे आज तसं जर विचार केला, कुठून कुठं आलोय आपण. कुठं आलोय आणि माहितीये का, आम्ही बेडच्या एवढीच खोली होती तिच्यामध्ये, आणि ती पण एवढी घाणेरडी खोली होती ना, तुम्हाला सांगते, त्याला सेपरेट आणि तिची स्टाईल, तिची खालची जी फ्लोरिंग होती का, ती आज घरात डायरेक्ट घुशी निघायच्या, त्यापेक्षा पण बेकार पडची होती ती खालची. आणि आम्ही त्यामध्ये वर्ष राहिलो आम्ही. वर्षभर राहिलो. मग तुम्हाला सांगते, ती रूम कोणीच घेत नव्हतं आणि मग ती आम्ही घ्यायची ठरवलं, म्हणलं जाऊ द्या. ती आणि आम्हाला भेटतच नव्हती कारखान्याची रूम, तर ते म्हणले तुम्हाला जर घ्यायची असेल तर ती एक आहे, मग तुम्ही ते या. म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे, आपण ती घेऊन टाकू. आणि रेंटने जाणं तर आम्हाला काही पॉसिबल नव्हतं तेव्हा, कारण मिस्टरांनी नवीन ते गावाकडचं घर बांधलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांचे नाही रेंट ना म्हणलं, येऊन एकच झाला बाहेर आणि या परत इकडं ते कारखान्याच्या रूम होत्या. नाही, पण मग रेंटनी आपलं परवडलं नसतं ना, आम्हाला ते काही परवडणार नव्हतं. मग म्हटलं जाऊ दे, आपण करू ऍडजस्ट, काहीतरी घेऊन टाकू अगोदर. तर आम्ही फर्स्ट टाइम गेलो तिथं, मम्मी पण आली होती, मम्मी पप्पा आणि ते. तिथं बाहेर गेलेच एक बाई आली आम्हाला सांगायला का, म्हणजे तुम्ही ही रूम का घेता, आणि त्यावेळेस मी प्रेग्नंट होते आणि मला पोट वगैरे चांगलं दिसत होतं, मला 4था महिना म्हणजे जवळजवळ लागलेलाच होता, पण दिसत होतं पोट. मग त्या बाईला कळलं का ही प्रेग्नंट आहे. मग ते आल्या मग आमच्याकडं का तुम्हाला या रूम बद्दल माहिती का, आणि फाशी घेऊन काही दिवस नव्हते, 5-6 महिने झाले होते वाटतं. मग त्यांनी सांगितलं, मग मम्मी तरी पण मला म्हटली होती फाशी कशामुळे घेतलेली मला माहिती होतं, त्याच्यावर थोडंसं कर्ज पाणी होतं म्हणून घेतली. हा का. हा, मग त्या मावशीने सांगितलं का तुम्ही ही खोली तुम्हाला माहिती का, असं तसं. मग मी म्हटलं हा माहिती. मग तरी मम्मी म्हटली माही नाही तर बघू आपण, नाही तर नको घ्यायला असं तसं. मग मी मम्मीला म्हटलं काही नाही होत त्याला, आणि जाऊ द्या म्हणलं घेऊन टाकू. तर त्याच्यात आहे ना आम्ही घेतली, नंतर राहिलो आम्ही 1 वर्ष. आणि त्यातल्या मिस्टर नाईट ड्युटी राहायची, मला एकटीलाच घरात झोपावं लागायचं. आणि त्यातल्या त्यात मग ते असं सांगितलेले स्टोरी तशी मी माझं माइंड खूप असं हे होतं, म्हणजे असं मी घाबरणारी नव्हते, मला भीती वगैरे काही वाटायची नाही. पण मग काय व्हायचं, झोपलं का आवाज यायचे कशाचे घुशींचे यायचे कशा. मग मी तेच सांगते, पण आवाज यायचे झोपल्यावर. मग मी मिस्टरांना कॉल करायचे, काहीतरी पडलं, हे पडलं, ते पडलं, आवाज खूप येतोय मला, उकारल्याचा आवाज यायचा, हे ते असं. मग माझे मिस्टर म्हणे तिथं घुशी आहे. आमचे लॉजिकल डेंजर राहायचे, तिथं घुशी म्हणले. मग त्याच्यामुळे मग पण मी रात्रभर जागेच राहायचे त्या आवाजामुळे, मला झोप पण यायची नाही. म्हणजे आम्ही कोणाला सांगितलं नाही असं, मम्मी त्यांना नाही, तेव्हा काय मी म्हणजे कोणाशी शेअरच नव्हते करत असं काही. पण म्हणजे मला भीती वगैरे काही वाटायची नाही तिथं, असं माइंडमध्ये यायचंच नाही माझ्या. पण मग ते आपल्याला वाटतं ना का आवाज येतो, मग आपण ते जागं राहतो, असं होतं ना, ते म्हणून जागं राहायचे मी. ते दिवस खरंच मित्रांनो एवढे बेकार होते. पण आमचे स्टार्टिंगचे दिवस लय बोगस होते लग्न झाल्यानंतर. आता लोकांना वाटतं की एवढं दिसलं म्हणजे आता किती आमचे जर दिवस बघितले ना तर पागल व्हायचे काम डायरेक्ट एखाद्याने. आमचा तर डिवोर्स फायनल असता, दिवस असा आताच्या युगामध्ये तर दिवस फायनल असतात. आम्ही त्यावेळेस खूपच इना तर एवढं कष्ट करेल, आणि मी पण करेल, आम्ही दोघं करायचो, भयानक कष्ट करेल. हे पार निम्म्या रात्रीला काय झोपेतून उठवलं तरी मी सांगू शकतो. आणि मी सुद्धा आहे ना, माझ्या मिस्टर डिश फिटिंग करायला जायचे, लाइटिंग फिटिंगला कधी पण कुठे काही जे असेल ते काम करायचं, आणि जे असेल ते केलेले. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची जाणीव. त्याच्यानंतर एकदा काय निघालं होतं, विच्चू निघाला बरं का. आणि तो नेमका आम्ही बेड, म्हणजे आमचा लग्नाचा बेड होता, त्याच्यावर खाली का त्याच्या कडेला दिसला. मला रात्रभर झोपायला जागाच नाही ना, मग पूर्ण त्या बेड खाली विच्चू.
आणि मग झोपायचं कुठं खाली झोपायचं. तर मग म्हटलं मी पूर्ण रात्रभर झोपलेच नव्हते, असेच बसून राहिलं वाटतं. मग माझे मिस्टर 4ला आले आहे ना. मग असं एक दिवस आला होता माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे तो विचू नेमकं बेडवर चावला. तर मग आता नेमकं तो कुठं गेला तर दिसायला चान्स नाही. आणि माझे मिस्टर घरी नव्हते आज. म्हणजे मी कधी कधी विचार करतो बरं या गोष्टीचा, खरं म्हणजे ते आता व्हिडिओ चालू म्हणून त्यासाठी नाही. त्यावेळेस एका म्हणजे किचन आणि आम्हाला किचन पण नव्हता रूम मध्ये जाऊ द्या, पण ते स्वयंपाकाला किचन वगैरे असं किचन नव्हता. गॅस आम्ही खालीच ठेवायचो. खाली बसून स्वयंपाक ते खाली पण एवढं पडली असं ना जर असेल तर तशी रूम तुम्हाला तुम्हाला एरिया एवढा भंगार होता. गवत बिवत उगलेलं ते मोकार ते पण तो रूम म्हणते होतं ना ते एकदम गच्च जागेवर होतं. एकदम असं खुरप हे नव्हतं, काळजी नव्हती, गवत वगैरे असं उगायचं कोणी. पण मग 1 वर्षानंतर आमची मग डबलची रूम भेटली. ती आतमधून छान होती, स्लॅबची होती, भारी पण वाटायचं तिथं एकदम फ्रेश. आणि ती आम्हाला लकी पण झाली ती रूम खूप. म्हणजे आपण म्हणतो ना लगेच आमची लाईफच बदलली 1 वर्षातच त्या रूम मध्ये गेल्यावर. ती लई छान लकी झाली. मग ते असं त्या भूता म्हणून असं काय ऐकत हिला सिंगल रूम मध्ये तर तिकडे भूताचा आवाज खरखर करीत असं. हिनं संगमनेरच्या बंगल्यामध्ये सुद्धा मला किती वेळेस घरी बोलवलं. बरं ते मग तसेच खरखर आवाज मला कायम येत राहिले. मी तुम्हाला सांगायचं मला ते आता आम्ही तो खरखर आवाज यायचा आणि कोणतरी असं झाडल्यावाने आवाज यायचा त्या रूम मध्ये यायचा मला. आणि सिंगलच्या रूम मध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या रूम मध्ये गेलो, बंगला होता का, म्हणजे घरात नाही आवाज यायचा, बाहेर आवाज यायचा खिडकीतून. तो आवाज कुठे यायचा माहिती का, ज्या आपल्या ड्रेनेजच्या लाईनी आहे का पाईप तिकडून नव्हत्या, किचनच्या खिडकीतून तिकडून यायचं. तिकडं वावर होतं मोकळं, तिथं काहीच नव्हतं चान्स. तिकडून किचनच्या मी प्रेग्नंट असताना सांगते, विरा माय पोटात होती. ड्रेनेजच्या लाईन नव्हत्या. कोण लाईन होत्या का? मग काय बोलते तू. मग कायम त्या घुशीच बऱ्या माझ्या लाईफ मध्ये आल्या जायचं. म्हणजे ड्रेनेजच्या लाईन खाली बाहेर बरं मी तुम्हाला सांग. मग त्या रूम मध्ये आम्हाला काही भीती वगैरे नाही वाटली. पण माझा मिसकॅरेजचा प्रॉब्लेम कायम राहिला. तिथं गेल्याच्या नंतर ना त्या रूम मध्ये माझं मिसकॅरेज झालं लगेच. नाही झालं का? झालं ना. मग तरी पण आमच्या मनात नाही आला असं काही इथं कोणी फाशी घेतली म्हणून असं झालं असं वगैरे. सांगू राहिलो स्टोरी. ऐक नाही ना, पण मी पण त्यांना सांगतोय, मी पण तुलाच बोलतोय. तसा काही संबंध नाही राहत. ते तो वेगळ्या कुटुंबामधला, आपण वेगळ्या कुटुंबामधले, तो काला आपल्याला वैताग देईन. त्याच्याने आपण ओळखीचे नाही, पाळखीचे नाही, घेणं नाही देणं. तो काय करायचा आणि त्याच्या कुटुंबाला किंवा याला. पण मी सांगू राहिले जे घडलं ते. मग तिथून पुढे ना माझं मिसकॅरेजचा प्रॉब्लेम, एकदा मिसकॅरेज झालं म्हणजे तिथं त्या रूम मध्ये गेल्यावर लगेच 15-20 दिवसांनीच माझ्या मध्ये मिसकॅरेज होऊन गेलं माझं लगेच. आणि त्याच्यानंतर आहे ना बाकी काही प्रॉब्लेम नाही आला, भीती वगैरे. पण त्या आवाजाचा आवाज यायचे. पण माझ्या मिस्टर म्हणलं ते घुशींचे आवाज होते. आणि त्याच्यानंतर एक विचूचा एक किस्सा घडला. मला रात्रभर झोपायला जागाच नव्हती. मी नाशेच बसून राहिले, नाशेच दिवस रात्र काढली त्या विचूमुळं. कारण दुसरी रूम नाही, दुसरी जागा नाही, काही नाही, असं दिवस आला होता तो एक लाईफ मध्ये. त्याच्यानंतर आहे ना चालले का, त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगते, विरा माझ्या पोटात होती त्यावेळेस. म्हणजे घराचा नाही प्रॉब्लेम, घराच्या बाहेरचं सांगते मी. का मी रात्रीची मला तहान वगैरे लागली ना, म्हणजे 5ला उठायचे मी. म्हणजे चांगलं असतं प्रेग्नंट असल्यावर, असं पहाटी उठल्यावर हवा एक चांगली हे घेतल्यावर. तर मग मी उठायचे मस्त हे. मला मी तिकडं किचनचा आमचा जो टेबल होता ना तिथं बसले का पाणी पेत, बसून पाणी प्यायचे. तर खिडकीतून लगेच आवाज यायचा, कोणतरी झाडलं, कोणतरी झाडीत असं घोडाने खरा 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 खरा. ते साईडला वावर होतं तिथं आवाज यायचा. पण आपण म्हणतो ना काहीतरी गृहीत धरतो, येत असं कशाचं तरी. तुम्हाला एक सांगतो, आम्ही एवढे डेंजर होतो अजून भूताला घाबरते ना. अजून एक मी तुम्हाला सांगते, माझी डिलिव्हरी झाली होती आणि सूर्यघराची, तर आम्ही थोड्या दिवस राहिलो होतो बघा. तर तिथं पण ना त्यांचं एक कडाचं घर आहे. तर तिथं म्हणजे असंच कोरोनामध्ये ते वारलेले. तर त्याच्यानंतर मी ना तिथं तुम्हाला सांगितलं की मी काय ते कोरोनात वारले, मग मला दिसले होते असं सांगितलं होतं तुम्हाला. तर मग आहे ना ते मी तिथं आवरत होते खिडकीतून. आणि नेमकं ना ते तो जो माणूस वारलेला होता तो मला चालताना दिसला तिथून खिडकीतून. तर म्हणजे मला भास झाला असं, पण मग ते दिसले असं. तर मग मी सूर्यगदाईला म्हणलं का हे तर वारले होते ना गं. मग ते म्हणे हा वारले ना. मग मी तिला म्हणते ते तर येऊन गेले आत्ता. ती म्हणते काय बोलते. म्हणलं अगं खरंच गेले, म्हणलं मला दिसले. ती म्हणते गप काही नको मला घाबरू, म्हणजे काही नको तू पचक्या मारू असं तसं. म्हणलं नाही अगं खरंच दिसले मला जाताना. पण ते ना मला भास झाला का ते ना दुसरंच कोणीतरी होतं.
ते दुसरंच कोणतरी चालत गेलं, पण मला ते माणूस दिसला असेल बहुतेक, असं मला भास झाला. तर चला, मिस्टरांनी काही नीट व्यवस्थित तुम्हाला स्टोरी सांगून दिलेली आहे मला पहिल्या रूमची, पण आता जशी सांगितली तशी तुम्ही समजून घ्या. आणि बाकी काय म्हणजे मला नाही माहीत भूतं वगैरे असतात की नाही, पण असं होतं. त्याच्यानंतर फक्त मला मिसकॅरेजचा प्रॉब्लेम आला माझ्या लाईफमध्ये. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.